आत्मवंदन सगळ्यांना प्रणाम. खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या रेकी सत्रामध्ये. आज सगळ्यांना हे सांगायचं होतं जे मी इतके दिवस सांगायचं खरं तर विसरले, की म्हणजे जी लोक आधीपासून रेकी करतात त्यांना पण हे थोडंसं एकदा सांगण्यात आलं होतं. पण ही आयडिया जी आहे ती बरेच जण करतात ज्यांना म्हणतो ना की हे जे आपलं चोकुरेचं जे चिन्ह आहे, समजा ते काढायला थोडा त्रास होत असेल तर हे एक तुम्हाला एक आयडिया सांगते जी मी युट्यूबवर पण बघितली आणि माझे बरेचसे रेकी फ्रेंड्स पण हे करतात फॉलो. तर असं एखाद्या वहीमध्ये किंवा एक मोठा असं पेपर घ्यायचा, पांढऱ्या रंगाचा, त्याच्यावर मोठं चोकुरे काढायचं आणि त्याच्या शेजारी सेहेकीचं पण चिन्ह काढा जी मी तुम्हाला दाखवलंय. आता मी बसून एडिट केलाय युट्यूबवरचा व्हिडिओ, कारण त्याच्यामध्ये काही मी पर्सनल गोष्टी पण बोलले होते आणि मग ते सोशल मीडियावर नको, कारण त्या प्रत्येक व्हिडिओची साईज खूप जास्त आहे म्हणजे. आणि ते मला त्यामुळे असे शेअर करतात नाही, ते मला युट्यूबलाच अपलोड करावे लागतात. त्यामुळे ते एडिट करण्यामध्ये काही गोष्टी मी थोड्या थोड्या काढून टाकल्यात. जसं की जेव्हा मी हे सत्र घेत होते तेव्हा माझे जे चुलत सासू आहेत ज्या रेकी ग्रँड मास्टर आहेत, आणि एक दिवस मला असाच बसल्या बसल्या विचार आला मनामध्ये की आपण जे ही जी रेकी आपण सगळ्यांना शिकवली किंवा आपल्या माध्यमातून परमात्मा शिकवतोय, पण ते बरोबर आपण देतोय ना, म्हणजे डिलिव्हरी बरोबर होतीये ना, का आपण कुठले मेसेजेस मिस करतोय, असं थोडंसं एक मनात डाऊट येतो. एंजल्स सांगत असतात, आपले गुरु असतात जे आपल्याला सांगतात, म्हणजे मला जसं मेसेजेस मिळतात त्याप्रमाणे मी सांगत जाते सत्रामध्ये, पण तरी पण एक म्हणतो ना की आपल्याकडून सगळं व्यवस्थित जात आहे ना, हा कुठेतरी एक मला थोडंसं वाटत होतं. आणि ज्या दिवशी माझ्या चुलत सासूबाईंनी हा विचार आला आणि त्याच्या 2 दिवसातच असं झालं की ज्या माझ्या आहेत चुलत सासू त्या ग्रँड मास्टर आहेत रेकीच्या, त्या घरोघरी जाऊन रेकी पण देतात, म्हणजे जिथं बोलवलं जातं त्यांना, आणि ते पैसे वगैरे घेऊन म्हणजे ते करतात प्रोफेशनली. आणि एक कमवण्याचं एक साधन म्हणून पण ते रेकीचा वापर करतात, जे अजिबात चुकीचं नाहीये, कारण त्यांना तशी गरज पण तितकी असते. आणि प्लस त्याच्यात काही चूक नाही, जशी बाकीच्या मोडॅलिटीज आहेत त्याप्रमाणे रेकीचा बरेच जण वापर करतात ऍज अ रेकी प्रोफेशनल हीलर. आणि जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याची त्याची चॉईस आहे. तर त्यांनी जेव्हा ते सत्र ऐकलं तेव्हा त्यांनी मला नंतर फोन केला आणि सांगितलं की तू सगळ्यात म्हणजे जे सांगतीयस करतीयस ते एकदम, म्हणजे ते खुश होत्या त्या दिवशी. आणि 2 दिवसातच परमात्म्याने मला ते सांगितलं, जे काही मला सिग्नल मिळाला काकूंकडून, म्हणजे की ज्या पद्धतीने त्या माझ्याशी बोलल्या सगळं, त्यातून मला तो थोडा एक म्हणतो ना की तो जो डाऊट होता, माझी शंका होती, ती बरोबर ती पूर्ण करण्यात आली. आणि मला एंजल्स मेसेजेस पण देत होते. पण जेव्हा काकूंचा पण फोन आला, ते सगळं कसं करतात बघा, त्यामुळं ह्या प्रवासामध्ये मी सांगते, ही डायरी आणि हे पेन हे सोबत ठेवायचं. काय काय बदल होत आहेत, बदल लहान असू दे मोठा असू दे, तो नोट करायचा. कारण त्याच्यातून आपल्याला कळतं की आपल्याला रेखी आपल्या रोजच्या आयुष्यात काय मदत करते. ही साधना आपण फक्त येऊन अर्धा तास करतोय, पण ह्याच्यामुळे आपल्या आयुष्यात किती बदल होतात हे आपल्याला कळायला मदत होती. त्यामुळं अजिबात असा विचार करू नका की छोटासाच आहे, मोठासाच आहे, झोप लागत नव्हती, झोप लागती. झोप लागणं हा फार मोठा बदल आहे. त्यामुळे झोप चांगली लागणं, म्हणतात ना, रात्री दिवसभर काम केल्यानंतर पण जर झोप लागत नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा आपल्याला शांत झोप लागते, हा सगळ्यात मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे आयुष्यातलं. जे कुठल्याही औषध गोळ्या न घेता आपण व्यवस्थित झोपलो, हे फार महत्वाचं आहे, जर आपली झोप डिस्टर्ब झाली असेल तर. आणि त्यामुळे तुम्ही हे असा एक चिन्ह काढायचं तुमच्या समोर, चोकुरेचं. हे मला अवघड आहे, मला येत नाही काढायला, हे कुणी प्लीज सांगू नका, कारण मला खात्री इथं प्रत्येकाला हे काढता येणार आहे. तर तुम्ही ते जरी थोडंसं प्रॅक्टिसने करा, पण असं एक चिन्ह एका कागदावर मोठं करून ठेवा. आणि काय करायचं की जेव्हा आपण रेकी सुरुवात करतो, आणि मी जेव्हा तुम्हाला सांगते रेकीला आवाहन करा, आपण रेकी आवाहन केली, आपल्या गुरूंना बोलवलं, देवी देवतांना बोलवलं, ते आपलं आवाहन झालं सुरुवातीचं. त्यानंतर तुम्ही दोन्ही हात जे आहेत ते तुम्ही या चिन्हावर ठेवायचे. ज्यांना हातावर काढायला जमत नाहीये, अजून पण थोडी प्रॅक्टिसनी होईल, पण सुरुवातीला नाही जमत आहे, तर मग त्यावेळेस असं चिन्ह काढायचं, समोर ठेवायचं तुमच्या शेजारी. आणि त्याच्यावर तुम्ही दोन्ही हात ठेवायचे आणि 3 वेळा तो उच्चार करायचा चोकुरेचा. आणि मग तो हात घ्यायचा, म्हणजे त्या चिन्हाला हात लावला, ते चिन्ह आपल्या हातात आलं, आणि मग ते आपल्या शरीरात चाललंय, आपल्या ओरामध्ये चाललंय. हा हे तुम्ही करा प्रॅक्टिस. ह्याच्याने पण काय होतं की त्या चोकुरे चिन्हाची जी शक्ती ती आपल्याला मिळते. दुसरं म्हणजे सेहेकीचा जो सिम्बॉल आहे, जो संतुलनासाठी वापरला जातो. कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल, कुठल्याही गोष्टी असतील, त्या सेहेकी सिम्बॉलनी दिल्या जातात शरीराला. तर ते पण तुम्ही असंच काढा कागदावर, आणि ते तुम्ही स्वतःच्या शरीरावर हे करू शकता.
प्लस जिथं वास्तुदोष आहे, जर तुम्हाला कोणी सांगितलंय की हे चुकीच्या ठिकाणी, हे चुकीच्या ठिकाणी असं, आणि काही घरामध्ये असेल, त्या ठिकाणी तुम्ही कागदावर चोकुरीचं चिन्ह काढा आणि त्या कोपऱ्यामध्ये लावून टाका. दुसरं म्हणजे पिरॅमिड. पिरॅमिड खूप मदत करतात घरातले वास्तुदोष हे करायला. तर पिरॅमिड मी काही जाऊन बाहेर कुणाकडून तरी जाऊन सांगून महागाचे पिरॅमिड जाऊन आणण्यापेक्षा साधे पण पिरॅमिड इथे असे मिळतात ऑनलाईन चांगल्या वेबसाईटवरून. ते मागून तुम्ही पिरॅमिड पण लावा. त्याला संकल्प द्यायचा, नुसतं आणून चिटकवायचं नाहीये. त्याला सांगायचं की मला काय पाहिजे, माझ्या घरामध्ये शांती, प्रेम असंच राहू दे. तुमचा हेतू त्याला सांगायचा आणि मग तो पिरॅमिड लावायचा. आणि मग तुम्हाला कळेल की त्या पिरॅमिडचा जो वापर घरात काय होतो. एक काळजी घ्यायची, पिरॅमिड घराची एनर्जी वाढवतं. पिरॅमिड घरात आणल्यानंतर थोडंसं निगेटिव्ह बोलणं टाळायचं, कारण जसं पॉझिटिव्हिटी ते वाढवत जातं, त्यामुळे आपले प्रत्येक व्हायब्रेशन ते कॅच करतं. अच्छा, तुम्ही जरा जे निगेटिव्ह बोललाय त्याला कळत नाही की तुम्हाला ते तुमच्यासाठी चांगलं आहे वाईट आहे, फक्त त्याला व्हायब्रेशन कळतात. तुम्ही जर काही निगेटिव्ह असं जास्त बोलत असाल, खूप जास्त तो विचार करत असाल, तर कदाचित ती पण ऊर्जा वाढायला. म्हणून ह्या जेव्हा आपण आणतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्या घरात लावल्यानंतर लोकांना बऱ्याचदा अनुभव चांगला का येत नाही, ह्याचं कारण हे, कारण ते आणून लावलं तुम्ही पण तुमचे विचार नाही बदलत आहे. म्हणजे सगळं मूळ कशात आहे, आपल्या विचारात आहे. आधी त्याला बदलायचं आणि मग ह्या वस्तूंचा वापर करायचा. हे टूल्स आहेत, ही साधन आहेत. ते काही तुम्हाला जादू करून तुमचे विचार नाही बदलणार. एकदम नकारात्मक विचार करणारा माणूस जो प्रत्येक गोष्टीमध्ये ना 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 करतो, तो माणूस जर आणून उद्या पिरॅमिड डोक्यावर घालून बसला, हातात क्रिस्टल घेऊन बसला, पण तोंडाने तो तेच बोलतोय, तर त्या गोष्टींचा काहीच उपयोग नाहीये. अगदी तसं जसं आपण देवाची पूजा केल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही, पण विचारांमध्ये काहीच बदल नाहीये. मग तो देव काय करेल ना? तो म्हणेल तू तुझ्या आधी विचार बदल. आणि स्वामी समर्थांचं जर तुम्ही ऐकलं तर ते नेहमी ते सांगायचे, अरे बाबा तू आधी तुझ्या विचारांमध्ये शुद्धता आण, पवित्रता आण, आणि ते हळूहळू होतं. मी तुम्हाला आज सांगितलं आणि उद्या आपल्या सगळ्यांमध्ये एकदम असं कधीच होत नाही. ह्या गोष्टीला थोडा वेळ लागतो आणि ते आपल्याला ह्या साधनेतून, ह्या रेकीतून करायचंय. ज्यांना ध्यानाला बसता येत नाहीये, ध्यानामध्ये मला फोन आला कुणाचा की ध्यानात मनच लागत नाही, काहीतरी अंगच दुखतं, हे होतं, त्या सगळ्यांनी कंपल्सरी रेकीला सुरुवात करा. कारण रेकी ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला ध्यानाकडे ती हळूहळू घेऊन जाईल, तुमचे विचार शांत करेल. आणि मी हे सगळं सांगण्याचं कारण जसं नेहमी सांगते, येणारं पृथ्वीवरचं मोठं परिवर्तन, जी लोक साधनेमध्ये असतील, ध्यानामध्ये असतील, रेकीमध्ये असतील, ती लोक त्या येणाऱ्या परिवर्तनाला सहजपणे सामोरे जातील. आता ते परिवर्तन कसं होणार आहे, आपल्या चेतनेत कसा विस्तार होणार आहे, लोक कशी शिफ्ट होणार आहेत नवीन एनर्जीला, हे सगळं जे आहे ते आपोआप परमात्मा हळूहळू उलगडत जाईल. पण आपण राहायचं, तयारी करायची. आणि आपल्या विचारांमध्ये बदल होतात जेव्हा रेकी आपण सुरू करतो. त्यामुळे रेकी अद्भुत आहे, चमत्कारिक आहे, आणि ध्यान सुद्धा आहे. ध्यानाने पण खूप आपण अनुभव केलेले आहेत. पण ज्यांना ध्यानाला सुरुवात होत नाहीये, जमत नाहीये, मन शांत होत नाही, त्यांनी आधी रेखीने सुरुवात करा आणि मग ध्यानाकडे जा. आपोआपच तुम्ही ध्यान करायला लागाल. ते सांगायची पण गरज नाही, मी पण नाही. आणि तुम्हाला ते कळायला लागेल की आता मला ध्यान करावं असं वाटतं, शांत बसावं असं वाटतं. ठीक आहे, चला आपण सगळेजण आजच्या आपल्या सत्राला सुरुवात करू. आपलं ध्यान झाल्यानंतर मी युट्यूबची लिंक शेअर करेल आज किंवा उद्या. तयार झालेला आहे, फक्त तो युट्यूबला टाकायला आता वेळ लागतो, अपलोड व्हायला. त्यामुळं आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत तो व्हिडिओ येईल. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बघा, माहिती घ्या रेकीची पूर्ण. पण सगळेजण आपल्या आजच्या सत्रासाठी तयार होऊ. पाठीला आराम, ताठ बसायचं, खांदे सैल, हात सैल. सगळ्यात आधी आपल्या नॉर्मल येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. आपलं शरीर अनुभव करा, ज्या खोलीमध्ये आपण बसलोय. त्या खोलीतला आजूबाजूचा परिसर, तिथं आपल्या हाताला लागणारी हवा, चेहऱ्याला लागणारी हवा, हे सगळं अनुभव करणं. आजूबाजूचे आवाज, आपल्या शरीराची संपूर्ण जाणीव होणं, आपल्या मस्तकापासून खाली, मान, खांदे, पाठ,
खालच्या साईडची पाठ, लोअर बॅक, माकड हाड, छाती, पोट, आपले प्रायव्हेट पार्ट्स, मांड्या, गुडघे, सगळीकडे आपली चेतना फिरवा, आपलं लक्ष फिरवा. पायाची बोटं, बोटांना थोडस हलवा पायाच्या, जाणीव होती आपल्याला. ही जी जाणीव आहे, हा जो अनुभव आहे, यालाच आपण चेतना, कॉन्शियसनेस असं म्हणतो. आपल्या बुद्धीतून, चेतनेतून आपण हे सगळं अनुभव करत असतो. कानाला आत्ताचे ऐकू येत आहेत माझे शब्द, ही आपली चेतना आहे, जी समजून घ्यायला आपल्याला मदत करते. ही भाषा, ही जी मराठी भाषा आपण बोलतोय, ऐकतोय, ही भाषेचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला चेतना सांगते. अशी सर्व शक्तिशाली, ज्या सगळ्या गोष्टींचे अर्थ, शब्दांचे अर्थ या मेमरीमध्ये स्टोअर आहेत, जी आपल्याला स्मरण करून देते. तिचे आभार व्यक्त करा आपल्या चेतनेचे. विचार करा, जर हे शब्द आपल्याला वेळेला आठवले नाहीत, तर प्रत्येक गोष्ट आपल्याला विसरल्यासारखी होते. विस्मरण व्हायला सुरू होतं. मग आपण म्हणतो माझी स्मरणशक्ती कमी झाली. हीच ती जादू आहे, शक्ती आहे, जिचे आभार व्यक्त करा. संपूर्ण शरीराचे पंचेंद्रिय, आपली डोळे, कान, नाक, त्वचा, सगळ्यांचे आभार व्यक्त करा. आणि आता 3 मोठे श्वास घेऊ. श्वास घेताना नाकातून जेव्हा आपण श्वास घेतो, पोटात हवा भरून घ्यायची, पोटातून छाती पण भरून घ्यायची, आणि सावकाश आपल्या तोंडाने बाहेर काढायची हवा. शांत व्हायचं. पुन्हा एक मोठा श्वास घेऊ, दीर्घ श्वास घ्या. सावकाश घ्यायचाय. पोट आणि छाती पूर्ण भरून हवा घ्या. ती सावकाश तोंडानी बाहेर. श्वास घेतानाही सावकाश घ्यायचा आणि त्याच हळुवार गतीने बाहेर सोडायचा तोंडातून. जितकी आपली छाती, पोट फुलवता येतंय, हे ब्रह्मांडातली जी सगळी हवा आहे ती माझ्यासाठी आहे, इतकं खुलून श्वास घ्या. ती सावकाश सगळी हवा तोंडानी बाहेर जाऊ दे. आभार व्यक्त करा आपल्या ब्रह्मांडीय शक्तींचे, जे आपल्याला या ऑक्सिजनचा पुरवठा करतात, या हवेचा पुरवठा करतात, प्राणवायूचा पुरवठा करतात. पृथ्वी हा असा ग्रह आहे जिथं प्राणवायू आहे. पृथ्वी मातेचे आभार व्यक्त करू. अन्न, वस्त्र, निवारा सगळ्या आपल्या गरजा पूर्ण करते आपली ही सुंदर अशी शक्ती, चेतना, पृथ्वी माता. कितीतरी जीवांना जगवते. आता आपले दोन्ही हात आपल्या छातीच्या समोर घेऊन या. आकाशाकडे तोंड करून आपले हात धरायचे. तळहात एकमेकांवर रब करू, घासू आपले तळहात एकमेकांवर. साधारण 5 सेकंदापर्यंत हात गरम होत असतील तेव्हा ते छातीच्या समोर धरायचे, आकाशाकडे तोंड करून. हाताची बोट एकमेकांना चिटकलेली. तळहातांवर मुंग्या जाणवतील, झिंजिण्या जाणवतील.
ही आपल्या शरीरातली ऊर्जा आहे. आता आपण आवाहन करू, हे रेकी शक्ती माझ्या हातांमध्ये प्रवाहित हो आणि मला बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातांमध्ये प्रवाहित हो आणि मला बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातामध्ये प्रवाहित हो आणि मला बरं कर. ज्यांना चोकुरेचा सिम्बॉल काढता येतोय त्यांनी आपल्या बोटांनी दोन्ही हातांवर चोकुरे काढा. उजव्या हाताने डाव्या हातावर आणि डाव्यानी उजव्या हातावर. ज्यांना नसेल येत, हरकत नाहीये. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. मूलाधार चक्र. जिथं आपला स्पर्श होतोय हातांचा, तिथून पूर्ण खालच्या भागामध्ये रेखी ऊर्जा प्रवाहित व्हायला सुरुवात झालीये. कुठलाही विचार दुसरा मनात न आणता फक्त वर्तमानात या आणि सगळं लक्ष खालच्या भागावर केंद्रित करा. जितकं खाली लक्ष तितकी ऊर्जा जाणवायला सुरुवात होती. आपल्या संपूर्ण मांडीचा भाग, आपले प्रायव्हेट पार्ट्स सगळे पूर्ण लक्ष ठेवायचे. गुडघे, पिंढऱ्या, पायाची बोटं, तळपाय, तळपायाला बघा. आपलं माकड हाड, मणक्याचा सगळ्यात शेवटचा भाग आणि तो भाग जो आपला जमिनीला स्पर्श करतोय, सगळीकडे लक्ष द्या. ही वेळ फक्त स्वतःसाठी, आपल्यासाठी. सगळं बाजूला सोडा, भूतकाळ, भविष्य, घरातलं सगळं बाहेर सोडा आणि फक्त शरीरात आतमध्ये जा. आपल्या गुरूंना बोलवू, माझ्यासोबत तुम्ही या रेकी सत्रामध्ये या. मी डॉक्टर मिकाऊ उसुईंना आमंत्रित करते आपल्या सत्रासाठी. आमच्यासोबत या आणि आम्हाला सगळ्यांना मदत करा. तुमचे खूप आभार. मी आर्कएंजल मायकल यांना बोलवते. हनुमंताला बोलवते. भगवान हनुमान आमच्यासोबत आज रेकी सत्रात या. देवाधिदेव महादेवांना मी आपल्या रेकी सत्रात आमंत्रित करते. त्याचसोबत मा काली आणि पृथ्वी मातेच्या चेतनेला मी आपल्यासोबत आमंत्रित करते. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आपल्या पूर्ण खालच्या भागावर लक्ष ठेवा. बाकी सगळं काम रेकी शक्ती करतीये. ज्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे तो दूर होतोय. मनामध्ये विश्वास ठेवायचा, संकल्प म्हणायचा. माझं मूलाधार चक्र पूर्णपणे संतुलित होत आहे. मी सुरक्षित आहे. मी शक्तिशाली आत्मा आहे. परमात्म्याच्या संरक्षणामध्ये मी पूर्णपणे सुरक्षित आहे. पूर्ण विश्वासाने हे संकल्प मनामध्ये म्हणा आणि रेखी ऊर्जेला सांगा. हे संकल्प ती बरोबर त्या चक्रांपर्यंत पोहोचवायचं काम करते. म्हणून हे संकल्प मनामध्ये म्हणायचे. माझं मूलाधार चक्र रेकी शक्तीद्वारा संपूर्णपणे संतुलित झालं आहे.
आपल्या हातातून सगळ्या खालच्या भागामध्ये ऊर्जा पसरलीये, अगदी तळपायांच्या बोटांपर्यंत. लाल रंगाची ऊर्जा सगळ्यांनी कल्पना करा, जमत असेल तर. ती खालच्या संपूर्ण भागामध्ये, आपल्या बुडाच्या भागाला लाल रंग पसरलाय. मूलाधाराचा रंग असतो तो लाल असतो. हळूहळू प्रॅक्टिसनी रोज जमायला लागेल. सुरुवात करा फक्त आज, अगदी सावकाश. आपला उजवा हात आपण ओटीपोटाच्या उजव्या बाजूला ठेवायचा. आणि आता डावा हात डाव्या बाजूला ठेवू ओटीपोटाच्या. 3 वेळा आपण चोकुरेचा आत्ता उच्चार करू. कल्पना करायला जमत असेल तर करा की आपल्या तळहातातून चोकुरेचा सिम्बॉल आपल्या ओटीपोटात जातोय. 3 वेळा आपण म्हणू चोकुरे चोकुरे चोकुरे. शुद्धीकरण शुद्धीकरण. आपल्या ओटीपोटामध्ये रेकी शक्ती पसरायला सुरुवात झाली आहे. स्त्रियांचे मासिक पाळीचे आजार असतील, ह्या भागातील कुठलाही आजार असेल, तो दूर व्हायला सुरुवात झालीये. आपले हार्मोन्स संतुलित होत आहेत. सगळं लक्ष ओटीपोटात नेऊ. सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या, सगळ्यांना रेकी शक्ती ऊर्जान्वित करतीये. पुढची 2 मिनिटं ह्याच भागावर थांबू. नारंगी रंग जमल्यास कल्पना करा या भागामध्ये पसरतोय. ऑरेंज कलर. ॐ भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. माझं स्वादिष्ठान चक्र रेकी शक्तीद्वारा संतुलित झालं आहे. या संकल्पासहित आपला उजवा हात हळूच आपल्या नाभीच्या उजव्या बाजूला ठेवू. आणि आता डावा हात सुद्धा उचला डाव्या बाजूला. दोन्ही हात एकमेकांवर मध्यभागी सुद्धा ठेवू शकता. हात एक एक करून उचलायचे, दोन्ही एकदम नाही उचलायचे. आधी उजवा आणि मग डावा. ज्यांना पोटाच्या तक्रारी आहेत,
पचनाच्या, अल्सर, जळजळ, ॲसिडिटी, अपचन किंवा ताप आल्यामध्ये तेव्हा सुद्धा आपण रेकी रोज किमान 10-15 मिनिटं आपल्या पोटाला द्यायची. ज्यांना आपलं वजन कमी करायचंय, अति खाणं होतं, कंट्रोल राहत नाही, त्या सगळ्यांनी रोज पोटाला रेकी देणं सुरू ठेवा. शुगरचा प्रॉब्लेम आहे, डायबेटिक पेशंट्सनी रोज आपल्या पोटाला रेकी द्या आणि काही दिवसातच तुमचे रिपोर्ट्स चेक करा. तुम्हाला फरक जाणवेल. आपली नाभी आत जा, पोटात जा आपल्या. डोळे उघडे ठेवून स्वतःला आरशात बघण्यापेक्षा डोळे बंद करून सगळं शरीर अनुभव करा. किती सुंदर अद्भुत अशी रचना आपली परमात्म्याने केली. सगळं आपोआप वेळच्या वेळी पूर्ण होतं. आपल्या हातातून ऊर्जेचा फ्लो जाणवतोय का बघा. तळ हातावर लक्ष द्या. पोटामध्ये सगळीकडे सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या सगळ्यांना ऊर्जा पोहोचतीये. पाठीचा भाग जो नाभीच्या अगदी विरुद्ध बाजूला जी पाठ आहे आपली, तिथपर्यंत ऊर्जा पोहोचतीये. कमरेचा भाग, जे होतंय ते होऊ द्या. फ्लो मध्ये राहा, प्रवाहात राहा. शक्ती आपलं आपलं काम करते. श्वास घ्या मोठे मोठे, 1-2 दीर्घ श्वास पोटावर. माझं मणिपूर चक्र रेकी शक्तीद्वारा संतुलित झालं आहे असा संकल्प म्हणू. पिवळ्या रंगाची कल्पना करा आपल्या पोटामध्ये. पिवळा रंग संपूर्ण पोटात पसरलाय, कमरेमध्ये गेलाय. सूर्याचा सुंदर असा तेजस्वी प्रकाश म्हणजे पिवळा रंग. नाभी म्हणजे आपलं गुरुतत्व. आत्मविश्वास, या चक्राच्या संतुलनाने वाढतो. लहान मुलांच्या पोटाच्या सगळ्या तक्रारी आपण त्यांच्या पोटाला रेकी देऊन कमी करू शकतो. घरातील कुठल्याही व्यक्तीला कोणताही पोटाचा आजार असेल, आपण रोज त्यांना 10 मिनिटं आपले हात त्यांच्या पोटावर ठेवून रेकी देऊ शकतो. रेकी शक्तीला कुठलाही नियम बंधन नाहीये, कारण आपण सगळे कोण आहोत? दिव्य आत्मे आहोत. आपल्या सगळ्यांकडे ही शक्ती जन्मतः आहे. त्यासाठी कुठल्याही नियमांची कशाची गरज नाहीये. जितक्या पवित्र भावनेनी आत्म्यापासून आपण हाक मारू रेकी शक्तीला, तत्क्षणाला रेकी शक्ती हजर होते. आता आपला उजवा हात आपण छातीच्या उजव्या भागावर ठेवू. आणि डावा हात सुद्धा छातीच्या डाव्या भागावर. दोन्ही हात एकमेकांवर मध्यभागी ठेवू शकता. दिवसभरामध्ये जेव्हा कधी आपल्याला थोडंसं निराश वाटतं, भीती वाटते, राग येतो, कोणतीही भावना जास्त होती, दुःख वाटतं, त्यावेळी लगेचच आपल्या छातीच्या मध्यभागी आपलं लक्ष आणायचं.
आणि श्वास घ्यायचे नैसर्गिक. जेव्हा आपण असं करतो, आपण सगळी शक्ती आपल्या हृदयाला देतो, छातीच्या अनाहत चक्राला देतो. त्यावेळी आपण आपल्या भावनांवर सुद्धा नियंत्रण मिळवू शकतो. आपल्या हातांची उष्णता, ऊर्जा अनुभव करा. रेकी शक्ती हातातून पूर्ण छातीत पसरलीये, हृदयाला शक्ती द्यायचं काम करते. माझं हृदय सर्वोत्तम पद्धतीने काम करतंय. संकल्प म्हणा. सगळ्या रक्तवाहिन्या, पेशी ऊर्जान्वित झाल्यात आणि योग्य पद्धतीने काम करतायत. मी परमात्म्याच्या संरक्षणात आहे, प्रेमात आहे. छातीचा भाग, पाठीचा भाग अनुभव होतोय का बघा, फील होतोय का बघा. खांदे, डावी छाती, उजवी छाती सगळं अनुभव करा. ऊर्जा द्या आपल्या हृदयाला. जितकं लक्ष छातीवर, तितका तो भाग ऊर्जान्वित होतो. आभार, आभार रेकी शक्ती, तुझे खूप आभार. माझ्या छातीचे आभार, माझ्या हृदयाचे आभार, प्रत्येक हृदयातल्या ठोक्याचे आभार, ज्यामुळे मी जिवंत आहे, या शरीरात आहे. माझं हृदय अगदी स्ट्रॉंग आहे म्हणा, शक्तिशाली आहे. मी स्वतः प्रेम आहे. जेव्हा आपण प्रेम असतो, तेव्हा कोणत्याही प्रेमाची अपेक्षा आपण करत नाही, कारण आपण स्वतः प्रेमाचा झरा आहोत. मी स्वतःवर प्रेम करते, म्हणून परमात्मा माझ्यावर प्रेम करतो. माझं हृदय चक्र संतुलित झालं आहे. आपला उजवा हात उचलायचा आणि आपल्या विशुद्धी म्हणजेच गळ्यावर घेऊन जायचा, पुढे, मागे किंवा उजव्या बाजूला, जे सोयीस्कर आहे त्याप्रमाणे ठेवा. डावा हात सुद्धा उचलू, आपल्या गळ्यावर घेऊन जाऊ. आपल्या गळ्यामध्ये आकाशी निळा रंग कल्पना करा. संपूर्ण गळा आपला निळा झालाय. आकाशी निळा रंग सगळ्या गळ्यात पसरलाय. जमत असेल तर कल्पना करा. माझ्या थायरॉइड ग्रंथी अगदी नॉर्मल आहेत. थायरॉइडचे हार्मोन्स संतुलित आहेत. योग्य ऊर्जेला थायरॉइड ग्रंथी व्हायब्रेट होत आहेत. पूर्ण लक्ष गळ्यात केंद्रित करा. श्वास नलिका, अन्न नलिका योग्य रीतीने काम करतायत. गळ्याच्या सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या सर्वोच्च पद्धतीने काम करतायत. सगळ्यांचे आभार, माझ्या गळ्याचे आभार. गळा आपल्या कानांना, नाकाला कनेक्टेड आहे, जोडलेला आहे. कानाच्या, नाकाच्या सगळ्या पेशी
शिरा सगळ्या व्यवस्थित काम करतायत. रेकी शक्ती ऊर्जेचे सगळे अडथळे दूर करते. वेळा चोकुरेचा उच्चार करू. चोकुरे चोकुरे चोकुरे. माझ्या गळ्यामधले असलेलं सगळं इन्फेक्शन, टॉन्सिल्स असतील, कुठलाही ऊर्जेचा अडथळा चोकुरे पूर्णपणे दूर करतोय, शुद्ध करतोय. सेहेकी सेहेकी सेहेकी. माझ्या गळ्यातली ऊर्जा संतुलित झालीये. आपले गुरु एंजल्स आपल्या सोबत आहेत, आपली मदत करतायत. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो माझं विशुद्धी चक्र संतुलित झालं आहे. संकल्प म्हणायचा आणि उजवा हात उचलून आपल्या कपाळावर किंवा कपाळाच्या मागच्या बाजूला आणि डावा हात सुद्धा पुढे किंवा मागे आपल्या सोयीने ठेवा. दोन्ही हात एकमेकांवर पुढे किंवा मागे ठेवू शकता. आपल्या मेंदूला रेकी शक्ती देऊ. संपूर्ण मेंदूचा भाग, मस्तकाचा भाग शांत, ऊर्जान्वित होतोय रेकी शक्तीमुळं. माझं आज्ञाचक्र संतुलित झालं आहे असा संकल्प द्या. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. कोण मला फसवतंय, कोण माझ्याशी चांगलं बोलतंय, कुणाच्या मनात काय हेतू आहे, हे सगळं मला समजतंय. आणि त्यामुळं मला निर्णय क्षमता माझी वाढलीये, स्पष्टता आलीये. एक मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलाय. अजून 2 मिनिट आपण असेच हात ठेवू शकता. पण आत्ता ही मीटिंग बंद होईल, त्यामुळं आपण सगळे आभार व्यक्त करू आपल्या रेकी शक्तीचे, गुरूंचे, आपल्या सगळ्या कुलदेवतांचे, एंजल्सचे. आपल्या सगळ्यांचे आभार. भेटू आपण उद्याच्या सत्रात.